या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडील DB पथकाने 24 तासाच्या आत सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करून गुन्हा उघडकीस आणून त्याच्या ताब्यातून 5 तोळे 3 ग्रॅमचे सोने असा 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दमदार कामगिरी केली आहे। जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर येथे BNS कलम 306 प्रमाणे दिनांक 22 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर यांना दिल्याने त्यांनी सदर गुन्ह्याचा पुढील तपास केला। सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे सुप्रिया संगमेश्वर, स्वंत, वय 35, वय व्यवसाय सोनार व्यापार, राहणार भवानीपेठ सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांचे गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान 418 पूर्व मंगळवार पेठ सराफ कट्टा वारद बोळ सोलापूर येथे आहे। त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगार आरोपी नामे विजय बालाजी कोंडा, वय 34, व्यवसाय सोनार कारागीर, राहणार लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी अशोक चौक सोलापूर याच्या विरोधात 16 जुलै 2024 रोजी पूर्वी फिर्यादी यांच्या दुकानातील कपाटातून सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील इयररिंग असे एकूण 5 तोळे 3 ग्रॅमचे सोने दागिने चोरी केल्याची फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा यांच्या विरुद्ध तक्रार केली होती। जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी विजय बालाजी कोंडा याचा शोध घेऊन कारवाई करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांना आदेशित केले होते। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या DB पथकास हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू यांना विश्वसनीय बातमी मिळाली की आरोपी विजय बालाजी कोंडा हा कन्ना चौक येथे नागेश चहा कॅन्टीन जवळ चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आला आहे। बातमी मिळाल्याने DB पथकाने जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विजय बालाजी कोंडा यास दिनांक 23 जुलै 2024 रोजी अटक केली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल पैकेकरी, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सरवदे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, अभिजित पवार, दत्ता काटे, सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।